काल आम्ही लाईट लावून डान्स करत होतो. बचपन का प्यार है वो, बचपन का. आता आम्ही बर्थडे काय करणार नाही. नाही करतच नाही, कारण कसं असतं. तू जेवण करून दमलेस, तुझी चेहरा बघ कसा झालाय. वेलकम वेलकम टू होम. पाऊस थोडासा बाजार आणलाय. भाजी ओके. गेला तेव्हा होता का पाऊस? भरपूर पाऊस पडला. बारीक बारीक पडतोय ना. आता बारीक आहे. मगाशी खूप होता. भाजी आणलेली आहे, त्याला सांगितले होते मी येताना. थोडी टोमॅटो, मिरची, जी नेहमी भाजी लागते ती आपल्याला. आणि हे काय त्याच्या वाल आणलेत. तर चला मंडळी, जाऊया आपण दीदीकडे, कारण की आज आहे भाऊंचा बर्थडे, म्हणजे माझ्या जिजूंचा बर्थडे आहे. तर दीदीने आज संध्याकाळी जेवायला बोलवलंय, तर तिकडेच जाणार आहोत. प्रीत आला आताच कामावरून, तर मी पटकन रेडी होते आणि निघते. प्रीत तू रेडी पण झालास? हो रेडी. 1 मिनिट. पटकन फ्रेश झाला तू, कपडे घातले, रेडी. आता हे बघा दाखवते लाइटिंग आम्ही जे आणली होती ती. हे मला एक आवडलं, मस्त आहे. फोकस इथे आहे. तर चला आता मी पहिले चहा बनवते, चहा पितो आणि मग जातो. काल आम्ही लाईट लावून डान्स करत होतो. हे मला क्रॉफर्ड मध्ये पण बघितलं होतं, दादरला पण बघितलं होतं, पण मला मस्त वाटली. दादरला मला किंमत कमी मिळाली म्हणून मी हे घेतलं. हवं होतं असं घरामध्ये डेकोरेशनसाठी वगैरे. तर चला चहा बनवते. पाऊस चालूच आहे, आज दिवसभर पाऊस पडतोय. आता थोडासा उठे बारीक झालाय. तर चला केक घेऊया आणि मग जाऊया दीदीकडे. काय ग पाहिलंस का इकडे तुझं पार्सल आलंय? आलं? हा, तुझी खूप वर्षांची प्रतीक्षा. फायनली पार्सल आलं. तरी मला मेसेज आला होता की आता तुझ्या अकाउंट वरनं ऑर्डर होतात, मग तुला सगळं कळतं तसं. पण हे माझ्या अकाउंट वरनं आलेलं आहे. पण नेहमी पार्सल घ्यायला तू असतोस, मी इकडेच किचन मध्ये असते. कधी पार्सल वाला देऊन जातो ते मला समजत नाही. ओके ओके ठीक आहे. ठीक आहे, चहा बनवते आणि ओपन करते. चहा बनव, घेऊन ये, मग मी तुझ्याकडे देतो. ठीक आहे. तर असं आहे मंडळी, हिला एक वस्तू हवी होती. कधीपासून मला हवी होती ती, मी त्याच्या पाठी लागलेली की मला हवंय. आता तिला माहितच आहे काय आहे. तुम्हाला पण दाखवूया काय आहे ते. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती. मला असं वाटतं ती सगळ्यांकडे असायला हवी. असायला दाखवते. बचपन का प्यार है वो, बचपन का. बचपन का ही है वो. तर फायनली रेडी झाले पटकन आणि गिफ्ट आणायचं. पार्सल आलेला आहे, आता मी ओपन करते. मला माहिती आहे काय आहे ते, तुम्हाला सुद्धा दाखवते. असं हिचं म्हणणं आहे. द्या आता मी हिच्याकडे कॅमेरा करतो. ह्याच्यावरून समजलं असेलच. तर मंडळी काय आहे ना, घरातले आपले जे होम मिनिस्टर असतात त्यांना कधीतरी अर्थमंत्री बनवायला पाहिजे ना. फायनान्स मिनिस्टर झालेले आहेत आणि फायनली आता त्याच्यामध्ये आता काय बोलू शकतो त्याला, पिगी बँक किंवा त्यांनी लिहिलंय, कुठे लिहिलंय, मनी सेव्हिंग बँक, मनी बँक. जसं आधी आपल्याकडे असायचा ना तो कुत्रा असायचा बघ. प्रीतीने वापरलायस का ते? कॉइन दाबला असायचा आणि त्याच्यामध्ये कुत्रा असायचा. कॉइन दाबला की तो जायचा, त्याला चावी फिरवून आम्ही ऍक्टिव्हेट करायचो. मग त्याच्यात 5 रुपये ठेवायचे, तो घेऊन जायचा कुत्रा. हा, तुम्ही सुद्धा ते वापरलं असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मी त्या कुत्र्याला एवढा खराब केलाय ना, म्हणजे आधी म्हणजे 2-3 झाले लहान असताना. असं टाइमपास की ते खोलायचे दरवाजा त्याचा चावी करून आणि तोडून टाकले दरवाजे. आता तसे बघायला मिळतात काय माहित नाही मला. आता आहेत का मार्केटमध्ये तसेवाले पिगी बँक, माहित नाही मला. तर मला हा दिसला ऑनलाईन, तर म्हणून विचार केला की घेऊया. आणि हे असं आहे की त्याला आपण खोलू शकत नाही. जेव्हा फायनल पूर्ण पैसे जमा तोडून टाकायचं, तोडावा लागेल पूर्ण. लाकडी आहे. म्हणजे आता ह्याच्यावरती काय काय दाखव, म्हणजे ऑलमोस्ट बरेच जणांना 1 लाख आहे. 1 लाख रुपये सेव्हिंग करणार. हा, आणि पैसे टाकले की टिक करायचं. हा बरोबर, पैसे टाकले ना की म्हणजे नोटा बघ, नोटा 100, 500, 200, 50. ठीक आहे. तर आता तुझं टार्गेट खूप मोठं आहे. त्याची सुरुवात कधी करणार? आतापासूनच करणार आहे. निकाल पैसा. तर मला कधीपासून घ्यायचं होतं, तर ते फायनली मला मिळालं. तुमच्याकडे यातला असेल तर मला सांगा कमेंट मध्ये. मला असं वाटतं हे प्रत्येकाकडे असायला हवं. सेव्हिंग छोटी मोठी आपली काहीतरी. त्याची लिंक आपण काय म्हणतो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतोच. तर तुम्ही तिथून नक्की घ्या.
क्वालिटी चांगली वाटते, म्हणजे प्लायवूडच बोलू शकतो ना आपण प्रिंट. हा प्लायवूडच येतात आजकाल. ते त्या लाकडाचे सिमिलर की चेन वगैरे ठेवण्यासाठी किंवा चावी ठेवण्यासाठी येतात ना, त्याच्यात त्यांनी आता बनवलेलं. पण क्वालिटी चांगली वाटली मला. क्वालिटी चांगलीच असते. आता डब्यामध्ये पैसे जाणार म्हणजे चांगलंच पाहिजेत ना. प्लास्टिकचे डबे पण वापरले, पण त्याच्यात ना प्लास्टिक मध्ये मी चमचा करून पैसे काढायचे. मी पण ते केलंय. मग मला हा दिसला, मग हा ऑर्डर केला. तर हे आहे माझं गिफ्ट. थँक्यू. पैसे सेव्हिंग करायचे आहेत. 1 लाख थँक्यू रुपये. बोल मला तू. ओ थँक्यू. ठीक आहे, मंडळ आभारी आहे. वेलकम वेलकम. तर चला आता मी रेडी झालेले आहे. पाऊस थोडा कमी झालेला आहे, तरी पण थोडा नाही, पाऊस थांबलेलाच आहे. पटकन रेडी हो आपण. पण आहे थोडासा बारीक आहे. बाईकवर लागणार पाऊस. छत्री उघडतो, छत्री. तर चला मी रेडी झाले पटकन. कारण आजकाल कसं झालंय आता, म्हणजे आजकाल नाही म्हणते, आता गणपतीची लगबग सुरू आहे. गणपती चतुर्थी निमित्त सर्वजण आता गावी येत आहेत, कोकणामध्ये येत आहेत, त्यामुळे आमच्याकडे खूप ट्रॅफिक होते. ट्रॅफिक फुल आहे. त्याच्यामुळे बाईकवर गेलेलंच बरं आहे. कारच्या झंझटीमध्ये नाही पडणार. आणि दीदीचा घर जवळच आहे, 10 मिनिटांमध्ये मी पोहोचू. तर चला जाऊया दीदीकडे. आणि आता ओवी येणारच आहे ब्लॉग मध्ये. तुमची सर्वांची लाडकी ओवी आता आपल्या या ब्लॉग मध्ये येणार आहे. तर स्टे ट्यून. शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि एक हाईप नक्की होऊन जाऊ द्या आणि सबस्क्राईब. बोला. माझी ड्रॉइंग बुक कोणी आणले? चाचीने आणले. मोटू पतलूचा ड्रॉइंग पण केलीस? हा कोण आहे? चिंगम आहे. आणि हा मोटू पतलू. बस एवढंच रंगवलेस? एवढंच रंगवलेत. आणि काय स्पायडरमॅन. आणि सगळ्या पेज एक पेज असं रंगवलेस. पॉकीमॉन. हा पिकाचू. ओके. आणि बार्बी. रिपेन्झल. ओके. हिचं नाही, ही फेरी. अच्छा. ही सिंड्रेला. आवडतं? प्रिन्सेस. आता शाळेमधून अभ्यास काय दिलाय? काय नाही म्हणून ड्रॉइंग करायची. हा गणपती बाप्पा पण आणलात? मस्त मस्त. मामाला दाखव, मामा बघ रे. अरे ड्रॉइंग बघ मामा, ड्रॉइंग बघ रे. अच्छा, मोटू पतलूच आहे. बाकी सगळं. स्पायडरमॅन पण आहे, पोकेमॉन पण आहे, बार्बी डॉल पण आहे. बोला. बघ माझे इथपर्यंत येतं पहिले बाप्पाच्या सोबत बाप्पाच्या समोर आरती करायची अशी. अरे पण आता आमची हाईट वाढली ना. काय ग, आता 10 वर्षाची झाली, 11 वर्षाची होईल. नाही आता 12 वर्षाची होशील. 11 वर्ष पूर्ण लिहावं. आता ऑक्टोबरला. आता आम्ही बर्थडे काय करणार नाही करतच नाही. कारण कसं असतं, बर्थडेच्या दिवशी माहिती आम्हाला काय होतं ते. माहिती आहे. बर्थडेच्या दिवशी एक पोरगी कुठेतरी जाते. मी पण तुम्हाला गिफ्ट नाही देणार. अरे आमच्या बर्थडेला काय गिफ्ट देस मला सांग. देते मी. कार्ड बनवते एवढी तुझ्यासाठी. ग्रीटिंग कार्ड असतं स्पेशल. तुला मी ड्रेस देते. ओके. ती ठेव, आजीची काठी तोडशील, ठेव. ते बघ काय. आणि तुटली जार जाऊ दे बघ. तिला माहिती आहे, आजी झोपली तर मला उठवायला लागेल. मस्तच छान वाटतं. गणपतीची तयारी पण म्हणजे फ्रेश वाटतात फुलं बघायला. ती मी आणली तेव्हाच बोलले. आणि हे माझी झाडं. चाचीला विचारायला पाहिजे कुठून घेतली. मला पण ते आवडलं. ते पांढऱ्या फुलाचं बघ मस्त वाटतंय. गुलाबी ना. हा छान वाटतंय ते. काय झाड. ओके. चेहरा बघ. हे इथे लावायचं आहे. हॅलो. जेवण रेडी. इकडे दिवसात जेवण चालू आहे. पुऱ्या बनवायच्या आहेत ना. बाकी सगळं जेवण रेडी आहे. आज स्पेशल काय जेवायला बघ नंतर. इकडे तिने ठेवलेला आहे मेनू. एक रेडी झालाय. प्रीतच्या आवडीची भाजी आणि माझी आवडीची भाजी होते वांग बटाट्याची भाजी. प्रीतला ही आवडते. मग काय भावाच्या आवडीची भाजी बनवले दोघांसाठी खास. जेवण चालू आहे. आणि बघा ओवीची मांजर बघते बघ कसलीच ती. तू जेवण करून दमलेस. चेहरा बघ कसा झालाय. तेच बोलते बघ. मी तर अशीच
बाईकवर पटकन आले. माझे केस जर सोडली असती तर अशी होऊन आलो असतो, त्यापेक्षा बांधूनच आले मी. पण बरा पाऊस कमी झाला नव्हता, म्हणजे प्रॉपर भिजता आलो नाही तर पूर्ण जाताना काय किती भेटलं तरी चालेल, घरी जाऊन काय. तर सगळे बसले तर हॉलमध्ये. ओवीने टीव्ही लावलाय असं, आणि त्या भाऊंची तयारी चालू आहे. गणपती आणलेला आहे आता 2 दिवसांनी आहेत गणपती, त्याच्यामुळे त्यांनी लवकरच गणपती आणला आणि डेकोरेशनची वगैरे तयारी चालू आहे. त्यामुळे हॉलमध्ये सगळा असा गणपतीची सगळी तयारी आहे. आज संध्याकाळी परत तुम्हाला करावं लागेल, काम खूप आहे, चालू आहे. ओवी काय आहे? कॅट आहे ही. ओवीची कॅट आहे आणि तिची शेपटी आहे वाटतं. शेप पाहिजे तिला. आता मी ते लाटत होते, गुड्डी मावशी मला करून दे, म्हणजे लाटून दे अशी मी शेप काढते. काय ग ओवी? शेप इज रेडी. अशी हिला पाहिजे. काय रे देवा, चेहरा बघ दिदी तिचा सकाळपासून कशी किती मेहनतीची. सुट्टी पडल्यापासून नुसता खेळ बघ बघ. चिकन बनाना चिकन आता चिकन नाही, 8 दिवस व्हेज आजपासून बंद. तेच. आमची नखा नाही बघितलीस दाखव. बाबा हा व्हेरी गुड. तू याच्या आधीच टाकली. दीदीचं सगळं रेडी आहे, ताटं वाढलेली आहेत. बर्थडे सेलिब्रेशन झालं आमचं. आता मस्त जेवतो. दीदीने मस्त पुरी बनवलाय, वाटाण्याची भाजी आहे, वांगा बटाट्याची भाजी आहे. म्हणजे एक भाजी माझ्या आवडीची आहे तर एक माझ्या नवऱ्याच्या आवडीची आहे. मी नेहमी कधी आले की दीदीला मी वांगा बटाट्याची भाजी बनव, दीदी मस्त बनवते. चला जेवून घेतो आम्ही.